बघा सर्व खेळाडूंना विनंती आहे, उद्या प्रजासत्ताक दिन आहे आणि उद्या ठीक दुपारी 3 वाजता आम्ही सामने सुरू करणार आहोत। त्यामुळे 2:30 वाजता जो पहिला सामना आहे त्या दोन्ही संघाच्या खेळाडूंना इथे उपस्थित राहायचं आहे। निर्धारित वेळेनुसार 3 वाजता पहिला सामना आम्ही सुरू करणार आहोत याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे। हॅलो 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 चला, आणि याच मातीतले एक नामवंत समालोचक युवा, परंतु मागच्या काही 2 वर्षांमध्ये ज्यांनी एक स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे, आमचे मित्र सुनील लांभोर जर का असतील तर या व्यासपीठावर, कारण आतापर्यंत उमेश सर आपण जवळजवळ ऑलमोस्ट 6-7 मॅच आपण कव्हर केल्या। सुनील दिसला नाहीये, आणि सुनील जर का असेल, माझा आवाज जर का तुझ्यापर्यंत पोहोचत असेल तर या आपण या व्यासपीठावर आपण नेक्स्ट मॅच मध्ये समालोचक म्हणून थोडस सहाय्य हवंय। भारतीय प्रमाण वेळेनुसार वाजलेत बरोबर 1, रात्रीचे 1 वाजलेत। आणि नवीन विद्यमान मॅच आपल्याला पाहायला मिळेल, जिथे 2 टीम्स एकमेकांसमोर खेळ करत असताना एका बाजूला ओम श्री 11 त्यांच्या विरोधात टीम RL इन्फ्रा। RL इन्फ्रा बॅटिंग खरं तर टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचं डिसिजन घेतलंय। अर्थातच ब्ल्यू जर्सी आणि रेड आर्मी आपल्याला पाहायला मिळेल बॅटिंग करत असताना ओम श्री 11। सलामीचे पहिले 2 फलंदाज रघु आणि भरत, वन ऑफ द एक्सप्लोसिव्ह ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये त्यांना फाईट करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर संघर्षाचं प्रतीक म्हणून ओळखला जाणारा आकाश बनसोडे बॉलिंग ट्रॅकवर पहिले षटक, फ्रंट लाईन बॉल, आउट स्विंगिंग बॉलिंग विथ द स्पिन बॉल ऑन द राईज खेळून काढायचा होता, नाहीये बॅटन बॉल मध्ये संपर्क येईल, हा पहिला डॉट बॉल। या अगोदरच्या मॅच साठी 1 तास 5 मिनिटे घेतलेत, म्हणजे उशिराने आपण 15 ते 17 मिनिटं उशिराने आपण धावतोय। ओम श्री या टीमच्या फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या प्रत्येक खेळाडूला जर का झेल टिपला तर मंगेश ठाकूर यांच्या स्मरणार्थ रोशनजी पाटील यांच्या वतीनं कॅश प्राइज 500 रोकडा मिळतील। SPL सीझन 8 मध्ये आपण स्पर्धेला घेऊन आलोय। डे अँड नाईटचं फॉर्मॅट म्हटलं की मग प्रेक्षकांची एक वेगळी वर्दळ आपल्याला पाहायला मिळते। स्पर्धा अनेक वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा असतात आणि वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये, परंतु आता प्रीमियर लीगच्या संकल्पनांना थोडं उधाण आलंय। प्रीमियर लीगची संकल्पना म्हणजे तुमच्याच गावातील अनेक वेगवेगळ्या टीम्स मधनं अनेक खेळाडू एकत्र येतात, त्या लीग मध्ये खेळतात। लीग मध्ये जर का या संकल्पनेचा विचार करायचा झाला तर 6 संघांचा समावेश यंग SPL या फॉर्मॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळेल। 6 संघ एकमेकांसमोर खेळ करत असताना प्रत्येक टीमच्या काहीशा 4-5 मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील। हा मग केला बॉल, फुलचा पॉवरफुल फटका, परंतु तिथे आहेत ओमकार टोनपे टीमचे कॅप्टन, वन ऑफ द फाइनेस्ट फिल्डर, अँड त्यांना झेल टिपला गेला फलंदाज होतील बाद। मिस्टर रघु बॅक टू डगआउट।
शाहिद बॉलिंग ट्रॅकवर. 3 चेंडूंचा खेळ झाला. रणसंख्या फक्त 4 अशी संत सुरुवात. फ्लिक ऑफ द ब्रेस मनगडाच्या साईडनं बॉलला टर्न दिलाय. बॉल गेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लॉक रिजन मध्ये. ओमकार पहा किती वेगानं आलाय. डीप मिड विकेट टू डीप स्क्वेअर लेग असं एक 35 ते 40 यार्डाचं अंतर मात्र त्यानं सहजतेनं कापलं. एखादा फाईन फिल्डर ची मात्र तीच आपल्याला ओळख पाहायला मिळते. 70 स्पोर्ट्स सानपाडा सनी शेलके यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 6 हॅट्रिक म्हणजे 3 सलग षटकारांसाठी कॅश प्राइज 1000 रुपये. फलंदाजी करणाऱ्या टीम साठी कुठल्याही फलंदाजानं जर का सलग 3 षटकार लगावले सनी शेलके 70 स्पोर्ट्स सानपाडा चे फ्रँचायसीचे मालक आहेत सनी यांच्याकडनं ऑफर आहे. डावखुऱ्या त्याचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भरत जागेवरनं हॅमर केला. बॉल पंच करत असताना ताकदीचा वापर करत आहे परंतु गॅप साधता आली नाहीये. येल डॉट बॉल. अमित आणि भरत असे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एकूण धावसंख्या पहिलं षटक 5 या आकड्यावर. अनेक धाडसी खेळाडूंचा खेळ आज आपण पाहिला. अनेक नामवंत प्रतिभावंत खेळाडूंचा खेळ आपण पाहिला. हा व्हाईट बॉल आहे. पंचप्रसाद सरांचा इशारा आलाय. त्यांच्या समवेत नितीन सर आपल्याला पाहायला मिळतील. आमचे गुणलेखक मंदार, आमची लाईव्ह टेक्निकल टीम क्रिक लाईव्ह संदेश, आमचे साहिल, त्याचबरोबर आमचे कॅमेरामॅन विकास असतील. जागेवरनं पीक केलं. बॉल मिडल करत असताना कॅप्शॉट सिलेक्शन. बॉल गेला डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन रिजन क्लिअर करणार येईल. क्रिकेट इज अ गेम ऑफ खरं तर चान्सेस. संधी घेतली आणि कॅल्क्युलेटिव्ह स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. सेन्सिबल क्रिकेट. फटका पंच केला आणि अगदी हलवार पद्धतीनं 2-3 टप्पे खात बॉल सीमारेषा पार गेला. येईल चौकार. घ्या फिल्डिंग टीम ब्लू जर्सी. माया ट्रेडर्स चे प्रोप्रायटर माया ठाकूर यांच्याकडनं अमित ठाकूर या खेळाडूसाठी प्रत्येक षटकाराला कॅश प्राइज 2000 रुपये आणि चौकारासाठी 1000 रुपये कॅश प्राइज मिळेल. कल्पेश कडू यांच्याकडनं कल्पेश कडून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये कॅश प्राइज मिळतील कोणी घेतली तरी. सिगरेट पेक्षा डेंजर या यो तो फटाकण्याचा असा आहे. घशान बसला का 10 दिवस निघणार नाही. म्युनिसिपालिटीचं औषध पण नाही काही करू शकत याला. धावजी आहेत बॉलिंग ट्रॅकवर. शेलके सनी स्पोर्ट्स अर्थातच 70 स्पोर्ट्सचे फ्रँचायसी मालक शेलके यांच्याकडनं कॅश प्राइज असणार आहे. प्रत्येक विकेटसाठी कॅश प्राइज 500 रुपीज मिळतील. युवा आहेत, युवक आहेत आणि धाडस त्याच्याकडे आहे क्रिकेटमध्ये. काय बाबा यावेळेला फिरून मारायचं होतं. बॉलला हुक करत असताना पॅटर्न बॉल मध्ये नाही संपर्क. गोलंदाज आपण पाहतोय दाऊजी या षटकामध्ये इम्प्रेसिव्ह इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल हाताळत असताना 2 षटक आपण पाहताय. 11 हा आकडा आपल्याला पाहायला मिळेल. आम्ही प्रल्हादजी ठाकूर सरांचा आम्ही मनापासून खरं तर आभार व्यक्त करू. आज
मागच्या काही 8 वर्षांचा लेखाजोखा ज्यांनी फार छान सांभाळलाय आणि स्टॅटिस्टिक्स क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचे असतात. आपण नेहमी पाहिलंय मागच्या काही वर्षांमध्ये काय आढावा आहे, मागच्या काही वर्षाचा खेळ, त्यांचे रेकॉर्ड्स, त्यांचे खरं तर एखादा गोलंदाज असेल तर त्यांचे विकेट्स त्यांनी किती घेतलेत, एखादा फलंदाज आहे त्यांचे रन्स, आणि मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक एका खेळाडूचं संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून मागच्या 8 पर्वांचं स्टॅटिस्टिक्स ज्यांनी मेंटेन केलंय तर आमचे प्रल्हाद ठाकूर सर, त्यांचं खरं तर ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं मनापासून कौतुक आणि आभार सुद्धा आम्ही व्यक्त करू. अराउंड द विकेट ड्राइव्ह केलं, बॉल पंच केला, फील्ड राईट जज करतील, मॅग्निफिसंट कॅच आणि 500 रुपये सुद्धा मिळतील दावजीला. डीजे मैदानाच्या आतमध्ये संघाचा चॉईस प्लेयर, संघाचा एक मोठा आत्मविश्वासू खेळाडू, आयकॉन प्लेयर निलेश भवर, नाम तो सुना ही होगा. एक एक्सप्लोजिव्ह आक्रमक फलंदाज, पहिलाच बॉल वार केलाय. ओ इथे चूक झाली, चूक आणि चुकीचा भरदंड. धावा मिळतील 4, रणसंख्या पोहोचेल 2 षटकांच्या अखेरी 16 या आकड्यावर. आणि फिल्डिंगची रचना आपल्याला पाहायला मिळेल. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, लेफ्ट हँड राईट हँड असं कॉम्बिनेशन आहे आणि द बॉल ऑन टू द बॉलिंग मार्क आपल्याला पाहायला मिळेल. एक बहुआयामी आणि मल्टी टॅलेंटेड असा सुनील लांभोर. सन्माननीय विकासजी गाढवे साहेबांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळेल. शिवसेना विभाग प्रमुख नेरुल सानपाडा, त्यांना मी इन्व्हाइट करू की या आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. सुनील, पहिलाच बॉल खोल टप्प्याचा, क्विक लेव्हल बॉलिंग, गुड स्टार्ट एज वेल. सुनीलची एकदा मिळाली आहे जबरदस्त. आणि चिमुकलँड साठी लकी ड्रॉमचे स्पर्धेचे प्रणेते, आर्किटेक्ट ऑफ द टुर्नामेंट सोमनाथजी वास्कर साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते आपण लकी ड्रॉ, आणि नाव आहे सुनील लांबो. बॉल बॅक ड्राईव्ह, क्विक रिफ्लेक्स, डायरेक्ट हिट करण्याची संधी होती, गमावली, आणि नाव आहे स्वराज वास्कर. वेल एस्टॅब्लिश्ड टेनिस बॉल क्रिकेट कॉमेंटेटर आणि आज मैदानाच्या आतमध्ये आज स्पोर्ट्समन म्हणून खेळ करत असताना झेले तर टिपला जाईल का,
दोन क्षेत्ररक्षकांमध्ये झाली चकमक, संवादामध्ये पडलं अंतर. तदनंतर इथे झेल होईल ड्रॉप आणि इथे तुका म्हणे आता करू स्वतःशीच संवाद, आपणाच वाद आपणाच पाशी. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? हायलाइट्स जेव्हा बघतील सुनील तेव्हा त्यांना कदाचित असं लक्षात येईल की हा माझा झेल होता, परंतु त्यानं थोडं थांबलं. पॉपिंग क्रीज क्रॉस केल्यानंतर त्यांचा कंट्रोल सांभाळण्यासाठी त्यांनी तो झेल पास ऑन केला फिल्डरकडे, परंतु फिल्डरनं नकार दिला. शेवटच्या मोमेंटला त्यानं पुन्हा एकदा पास ऑन केलं आणि सांगितलं की मी घेतोय, परंतु अंतिमच्या टप्प्यामध्ये त्याला तो जवळ असल्याचा भास झाला आणि ड्रॉप झाला कॅच. यावेळेला आक्रमण केले, बॉल हवेमध्ये, 3 सीमारक्षक येतील. आय विल टेक इट इज द कॉल अँड इव्हेंच्युअली द कॅच इज टेकन. सागर घाटगेनं टिपलेला हा झेल आणि सुनील लांबोर याला मिळते पहिलं यश. चला, मयूर पाटील विकेट किपर आहेत, त्यांच्यासाठी काय ऑफर आहे तर 3 एसटी चित जर का केले, स्टम्प जर का केले लागोपाठ तर 5,000 मिळतील. त्याच्यामध्ये आम्ही 1 लाख टाकू, 1,05,000 देऊ जर असे झालं तर. नाही, असं जर झालं तर त्याच्यामध्ये मी 1 लाख टाकेन आणि 1,05,000 देईन. सोमनाथ पाटील यांच्याकडनं ऑफर आहे. भरपूर रेअर आपल्याला पाहायला मिळेल. हितेश वास्कर. सुशांत थारले आहेत कोण? मला जरा दाखवा, कोण आहेत? बसलेत कुठल्या फ्लोअरला बसलेत? नाही, मला बघायला भेटले तर बरं होईल. त्यांच्याकडनं ऑफर आहे मितेश साठी. वितेश साठी 500 रुपये मिळतील. षटकारासाठी हॅमर केला बॉल डाऊन द ग्राउंड, फील्डर जज करतील आणि झेल इथं होईल ड्रॉप. दॅट वॉज इझी चान्स. नाराज आहेत सुनील, आणि का असू नये, कारण जितकी गोलंदाजी चांगल्या क्वालिटीचे होते त्यांना साथ मिळत नाहीये ती क्षेत्ररक्षकांच्या, आणि अखेरीचा झेल झाला. ड्रॉप धाव मिळेल, 1 रणसंख्या पोहोचेल ती 20 वर. षटक क्रमांक सुरू आहे. तिसरं सुनील लांबर बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल 1 धाव, दुसरा बॉल 1 धाव, तिसरा बॉल 1, चौथी विकेट, 5वा 1. आणि आता शेवटचं षटक. शेवटच्या या चेंडूमध्ये खरं तर गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर असताना इथे मात्र स्वतःचा एक आत्मविश्वास न गमावता मी म्हणेन इथे पुन्हा एकदा त्याच धाडसानं आणि त्याच साहसानं गोलंदाजी करावी लागेल. सुनील लांबोर रनवेवर आपल्याला पाहायला मिळेल अराउंड द विकेट. हाऊ इज दॅट इज द अपील. शेवटच्या बॉलवर 1 धाव अंकित होईल. बॉल नॉन स्ट्रायकर एंडकडे फेकलाय, तिथे फिल्डर नाही आहेत, परंतु 1 धाव मिळेल. 23rd ओव्हर. रणसंख्या झाली ती 21. षटक क्रमांक 3. 3 षटकांचा खेळ झालाय. RL इन्फ्रा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, पोहोचलाय तो 21 या आकड्यावर. वितेशने जर षटकार मारला तर रीनू मंडल यांच्याकडनं कॅश प्राइज 500 मिळतील. चला, फिल्डिंग लावून घ्या. फिल्डिंग टीम ब्ल्यू जर्सी, टीम ओम श्री, टीम फिल्डिंग लावून घ्या. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तग धरून उभे आहेत, वितेश आणि निलेश. दोन्ही फलंदाजांना ठाऊक आहे कोणता चेंडू सोडायचा, कोणत्या चेंडूवर आक्रमण करायचं, आणि अगदी गॅपशॉट सिलेक्शन मेरिट नुसार बॅटिंग करत असताना ही चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. निलेश आणि वितेश या दोन फलंदाजांच्या माध्यमातून पहिले 3 फलंदाज लवकर बाद झाले. रघु 0 बाद झाले, भरत बाद झाले 4 या आकड्यावर, अमित बाद झाले 5 या आकड्यावर. निलेश आणि वितेश या 2 फलंदाजांवर संघाची जबाबदारी, आणि या जबाबदारीचं ओझं घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर एक धावांची पार्टनरशिप त्यांनी बिल्ड केली आहे.
ड्राइव्ह केले बॉल, इट्स अप इन देअर अँड दॅट शुड बी अ बिग हिट. इट्स अ माइटी हिट ओव्हर द टॉप आणि येईल आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देणारा या मॅच मधील पहिला षटकार डीजे. खेळाडूने जर का झेल टिपला तर मंगेश ठाकूर यांच्या स्मरणार्थ रोशनजी पाटील यांच्या वतीनं कॅश प्राइज 500 मिळतील. अराउंड द विकेट स्विच प्रीमिडिएटेड. या फटक्याची गरज होती का? एक फटका ऑन साइड ला गेला षटकारामध्ये, मात्र परंतु इथे शॉट सिलेक्शन क्वेश्चन मार्क राहिलं आणि येईल फक्त एकच धावसंख्या झाली ती 28. क्रिकेटच्या या खेळामध्ये प्रत्येक खेळाडू आपलं वेगळेपण जपत असतो. मैदानाच्या आतमध्ये वेगळेपण जपत असताना अनेक बॉन्ड टॅलेंटेड 24 कॅरेट प्लेयर्स आपल्याला आज पाहायला मिळाले. अनेक स्टाईल आयकॉन आम्हाला पाहायला मिळाले. अनेक प्रतिभावंत खेळाडू जे नेहमी ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आपला खेळ सादर करत असतात, असे अनेक खेळाडू आज आपल्या टीमला लीड करत असताना वेगवेगळ्या संघांच्या माध्यमातून खेळ करताना पाहायला मिळाले. बॉलिंग ट्रॅकवर मयूर पाटील, बॅट अगदीच फिरले, बॉल नंतर निघून गेलाय. इथे मात्र नाहीये संपर्क, पुन्हा एकदा लॅक ऑफ कनेक्शन. बॉल जाईल सरळ थ्रू द बॅट टुवर्ड्स विकेट कीपर. येईल अजून एक डॉट बॉल. मयूरची गोलंदाजी 6-1 डॉट. रन संख्या आहे 28. एज अँड दॅट शुड बी जस्ट अ सिंगल. बॉल गेलाय फ्लाय स्लिप रिझन मध्ये विकेट कीपरच्या अगदी मागच्या बाजूला. एक न धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती आपल्याला पाहायला मिळेल. आमचे मंदार आम्हाला अपडेट करतील. 29 वर पहिल्या इनिंगचा खेळ सुरू आहे आणि पहिल्या इनिंग मध्ये आतापर्यंत 3 षटकांच्या अखेरीस अर्थातच आपण चौथं षटक प्रगती पथावर असताना 3.4 चेंडूंचा खेळ झालाय. रन संख्या आपल्याला पाहायला मिळते ती 29. गडी बाद झाले ते 3. ओम श्री संघाचे संघ मालक रोशन पाटील, अर्थातच मंगेशजी ठाकूर यांच्या स्मरणार्थ प्रत्येक झेलसाठी कॅश प्राइस 500 रुपये असणार आहेत. आपल्या टीमला प्रमोट करण्यासाठी, आपल्या टीमला पाठबळ देण्यासाठी, आपल्या टीमचं मनोबल आणि खरं तर मोटिवेट करण्यासाठी या संघाच्या संघ मालकांनी प्रत्येक झेलसाठी कॅश प्राइस 500 रुपये मात्र ॲज अ कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतील. रोशन पाटील, ओम श्री टीमचे खरं तर संघ मालक. इम्प्रोवाइज केलाय फटका, षटकावर पॉइंट मध्ये आहेत ऑफ साइडला फिल्डर. चेंडूवर झडप घेतली, धाव मिळते 1-3 षटक आणि अगदी एक चेंडूचा खेळ शिल्लक असताना जरूर आपण पाहताय रन संख्या झाली ती 30. शेवटचा बॉल चौथ्या षटकातील. चांगली बांधणी दोन टीम्सची आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला RL इन्फ्रा या टीमचा आपण उल्लेख करतोय. चांगल्या संघांची बांधणी केलेली टीम मैदानाच्या आतमध्ये क्वालिटी बॉलिंग सादर करत असताना बॉल हवेमध्ये यावेळेला आपण जरूर पाहणार आहोत. डेव्हिएशन मिळेल की मिळेल. झेल आणि काय झेल टिपलाय. ओमकार नव्हे तर हा आहे सुनील लांबोर, वन ऑफ द फायनेस्ट फिल्डर. त्यानं पकडलेला हा झेल. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतंय. बॉल दीर्घकाळ हवेमध्ये होता. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये कुणी नव्हतं. मिड विकेट टू स्क्वेअर लेग असा पट्टा क्रॉस केला आणि या पट्ट्यानं सुनील लांबोरनं हा झेल टिपलाय आणि चमचमत्या रात्रीच्या या विस्तीर्ण गर्भातला हा झेल. मॅग्निफिसंट कॅच.
थँक्यू थँक्यू. चला आणि ब्लॅक स्क्रीन समोर कोणी जाऊ नका. आणि मैदानाच्या आतमधून कशी हिंमत करता तो, पोकल बांबूचे फटके द्यायला पाहिजे यांना. चला आणि मॅच सुरू करा. चला चला चला, आपण का थांबलात? अरे जेसीबीचं खोदकाम चालू असताना अशी पब्लिक जाते. चला ते आटोक्यात आणतील, स्वयंसेवक आहेत तिकडे. चला व्हॉलेंटियर्स गेलेत, पोहोचलेत. चला चला गेम स्टार्ट करूया. दोन कडकनाथ कोंबड्यांमध्ये भांडण चाललंय. ओमकार शेवटचं षटक, ड्राईव्ह केलं, पूल केलं बॉलला. फिल्डर चूक करेन आणि धाव मिळेल. एक न धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती 31 वर. 31 31. ड्राईव्ह केलं बॉल, इथे चकमक झाले दोन फिल्डर मध्ये आणि अखेरीस बॉल गेलाय डीप. काऊ कॉर्नर रिजन क्लिअर करेल, येईल चौकार. डीजे डीजे वाजव. आणि हा आमचा शेवटचा टर्न असणार आहे. या मॅच नंतर आम्ही घेऊ या स्पर्धेला पूर्णविराम. उद्याच्या दिवसामध्ये आमचे साथी समालोचक युवराज माली जोडले जातील या स्पर्धेसोबत. मागच्या काही 2-3 सीझन मध्ये युवराज आणि सांडपाडा प्रीमियर लीग असे एक ऋणानुबंध राहिलेत. एक वर्ष फक्त खंड पडला, पुन्हा एकदा ते जोडले जातील. अर्थातच उमेश म्हात्रे सरांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये मुख्य समालोचक म्हणून एक डिफाईन्ड रोल मात्र निभावलाय. संपूर्ण स्पर्धेची उंची, स्पर्धेचं ग्लॅमर, स्पर्धेची ग्लोरी वाढवण्यामध्ये समालोचकांचं तितकंच सहाय्य आपल्याला पाहायला मिळतं. ज्या ज्या घटकांनी विशेष योगदान दिले त्या सर्वांचा आभार. स्पेशली संपूर्ण स्पर्धेचे प्रणेते माजी नगरसेवक सोमनाथजी वास्कर यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. आणि इथे कॅल्क्युलेशन काय झालंय ते आपण प्रेक्षकांना सांगूया. धावसंख्या झाली ती 35-35. दोन धावा ऍड होतील. धावसंख्या झाली ती 37-37. शेवटचं षटक, शेवटच्या षटकामध्ये नेहमी हाणामारी पाहायला मिळते. शेवटच्या षटकामध्ये ढुशुम ढुशुम व्हायला पाहिजे, कारण शेवटच्या षटकामध्ये पवन दादा, शेवटच्या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये ढुशुम ढुशुम व्हायला पाहिजे, ते मैदानाच्या बाहेर होत आहे. डेथ ओव्हर म्हणजे तोडफोड मार झोड अशी सिच्युएशन. ड्राईव्ह केलाय, इट इज ऑफ इन द एअर, फिल्डर अंडरनीथ अँड द कॅच इज ड्रॉप्ड. आणि इथे फलंदाज तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये होतील. बाद 2 धावा अंकित झाल्या. रणसंख्या झाली 39-40 काढावे लागतील. लगेचच मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग पेर पाठवा आणि लगेचच आम्ही विनंती करू रॉयल इन्फ्ला या टीमला, आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या प्लीज. मेक इट फास्ट.
किट फास्ट, थोडी घाई करा, क्विक. चला ओपनिंग पेअर मैदानाच्या मध्ये आतमध्ये आलेली आहे. फिल्डिंग टीम आपण लवकरात लवकर फिल्डिंग सेटअप करून घ्या प्लीज. आणि सलामीची पहिली जोड बोली आपल्याला पाहायला मिळतीये. ओमकार टोनपे, अ 3 डायमेन्शनल प्लेयर, ज्याच्या खेळाची सुरुवात अंडरम क्रिकेट मधनं झाली आणि एक परिपक्व पॉवर प्ले स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून ओराम क्रिकेट मध्ये, टेनिस बॉल क्रिकेट या फॉर्मॅट मध्ये तो मैदानाच्या आतमध्ये सलामीला आलाय. त्याच्या समवेत फलंदाजीसाठी आपण पाहतोय वन ऑफ द फायनेस्ट, अजून एक ताकदवान फलंदाज, ज्याच्याकडे षटकार चौकार मारण्याची किमया आहे, स्किल सेट आहे, पोटेन्शियल आहे, कॅलिबर आहे, परंतु या मॅच मध्ये तुम्हाला परफॉर्मन्स द्यावा लागेल. बॅटिंग खेळणारी टीम आपण जरूर पाहताय यावेळेला RL इन्फ्रा यांच्या विरोधात खेळ करत असताना ओम श्री ही ब्ल्यू जर्सी परिधान केलेली टीम बॅटिंग करत असताना धावा चेस करायच्या आहेत 5 षटकामध्ये. 8 रन्स पर ओव्हरनं फक्त 40. पहिला गोलंदाज फ्रंट लाईन बॉलर, रफ्तार, स्किल, त्याच्याकडे चांगलं रनअप आहे, बॉलिंगचं पोटेन्शियल आहे, परंतु या मैदानाच्या आतमध्ये समोर तितक्याच ताकदीचे फलंदाज असताना या फलंदाजांना तो थांबवेल का, इज द क्वेश्चन. चला चेंडूची चाचपणी झाली असेल तर द्या लगेच. चेंडूची चाचपणी कशी करायची असते ठाऊक आहे? पवन सर चेंडूची चाचपणी का करतात? खर तर बॉल जितका टणक, चेंडू जितका टणक तितका तो लांब जाणार षटकारासाठी, म्हणजे कमी ताकदीने तुम्हाला षटकार डील करता येईल. आणि दुसऱ्या चेंडू मध्ये फलंदाज वरतून चेंडू फेकतो आणि पाहतो की चेंडू अनएक्सपेक्टेड टर्न होतोय का, म्हणजे चेंडूचा जो शेप आहे तो शेप बरोबर आहे का. तो नसेल तर बॉल अनएक्सपेक्टेड एका डाव्या किंवा उजव्या बाजूला तो थोडा टर्न होईल. जर का वर सरळ आला तर बॉल सेफ आहे आणि तो बॉल तुम्ही वापरू शकता. परंतु आता फलंदाज काय करतात, बॅट घेतात आणि बॅटवर बाउन्स बॅक करतात. हरकत नाही, प्रत्येकानं आपलं वेगळेपण जपलं पाहिजे. बॅटिंगसाठी आकाश आणि त्याच्या समवेत आहे ओमकार. निलेश स्लॅग केला बॉल, ताकद नाहीये, एलिव्हेशन जास्त आणि मॅग्निफिसंट कॅच. संदीप पाटील वन ऑफ द फायनेस्ट फील्डर्स, छोट्या सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळते आणि त्याने टिपलेला हा झेल मैदानाच्या आतमध्ये इम्पॅक्ट टाकेल आणि पहिल्याच बॉलवर बीट झाला. फलंदाज बाद झालेत आकाश बनसोडे, AB. डीजे वाले तिकडे गेले का काय झोंब्या बघायला? चला ओमकार लगेच द्या मग. फलंदाज मेक इट फास्ट. या आपण पॉपिंग क्रीज मध्ये थोडा वॉर्म अप करत या. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये मयूर पाटील. मेहनत करावी लागेल कारण फलंदाजांचा डेमॉन गोलंदाज निलेश भवरनं पहिल्याच बॉलवर फलंदाजाला बाद केला आणि आपला आत्मविश्वास आणि या मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमसाठी एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन देत असताना मॅचवर खरं तर मी म्हणेन पकड मजबूत केली आहे, शिरकाव केलाय. पहिल्या बॉलवर फलंदाजाला परतावून लावलंय. गती चांगली आहे, लाईन चांगली आहे, लेंथ चांगली आहे, फ्लाइट दिले बॉलला. लाल मातीचा सुगंध या फलंदाजांना देणारा हा अप्रतिम फ्लाइट परफ्यूम बॉल येईल डॉट बॉल. सुशांत थारले यांच्याकडनं बॅट्समन मयूर साठी प्रत्येक षटकाराला 500 रुपये. कट केला बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये फक्त एकच धाव असणारे. शॉर्ट थर्ड मॅन गली
आणि त्याचबरोबर फर्स्ट स्लिप, सेकंड स्लिप, थर्ड स्लिप मध्ये फक्त एकच धाव मिळेल. एक के सिवा बिलकुल कुछ और नाही. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 1. सुरुवात झाली आहे. फ्लाइट दिले बॉलला, पेस ऑफ केला, रीड करता आला नाहीये. क्रिकेटमध्ये अँटिसिपेशन स्किल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. गोलंदाज कोणत्या धाटणीतले चेंडू फेकेल हे रीड करण्याची क्षमता फलंदाजाकडे असणं गरजेचं आहे आणि ती नाहीये. आणि येईल अजून एक डॉट बॉल बिंदी गेंद, जस्ट सिंगल, एक धाव. ड्राइव्ह केलं बॉल, यावेळेला फिल्डर आहेत पाठमुरे धावतील. 1 2 3 आणि बॉल जाईल चौकार, सीमारेषा पार आणि येईल बॅट्समन मयूर पाटील च्या बॅट मधनं अजून एक चौकार. धावसंख्या 5. षटक क्रमांक सुरू आहे. ते पहिलं पॉवर प्लेचं पहिलं षटक. 2 सीमारक्षक, एक डीप ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट मध्ये. अंतर वर्तुळामध्ये आपण जर का बघितलं गेलं तर शॉर्ट कव्हर पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट मिड ऑफ आणि ऑन साइडला शॉर्ट स्क्वेअर लेग आणि शॉर्ट मिड विकेट. बॉल हवेमध्ये, फिल्डर आहेत शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. आय विल टेक इट इज द कॉल बाय मितेश आणि मितेशनं हा झेल टिपला आणि फलंदाज मयूर पाटील यांचा खेळ संपुष्टात जाईल. बॅट्समन क्रमांक 2 टीम ओम श्री या टीमचा अजून एक फलंदाज बाद झालाय आणि इथे संघ थोडा अडचणीमध्ये सापडलाय. मगाशी आम्ही उल्लेख केला डेमॉन ऑफ बॅटर्स निलेश भवर यांना मिळतंय दुसरं यश. षटक क्रमांक पहिलं. 6 चेंडूंचा खेळ झालाय. रन संख्या आपल्याला पाहायला मिळते 2 बाद 5. डेंजर आज उद्या माझं वाट आहे. उद्या कुठे येणार इथे बेकार काम. डेंजर पिंक क्रीज मध्ये रनवे वर या. न्यू बॉल षटक क्रमांक 2 मध्ये. चला आणि शेवटच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत. 2 टीम्स कॅप्टन आम्ही इन्व्हाइट करू. टीम कॅप्टन पाम फायटर्स आणि टीम कॅप्टन लेट भावेश स्मृती. चला आणि लगेच या. अण्णांच्या माध्यमातून हा कॉल आम्ही करणार आहोत. चला नाना सज्ज ठेवा. 2 टीम कॅप्टन लगेच या. रफ्तार के सौदागर, ही इज अ कंप्लीट पॅकेज प्लेयर. नाव आहे भरत वाडवल. ही कॅन कंट्रीब्यूट विथ द बॅट, परंतु या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना तितकं कॉन्ट्रीब्युशन देता आलं नाहीये. ओ चाफ्राक लगवण्याचा प्रयत्न, बॅट स्विंग फार छान होती परंतु नाहीये संपर्क. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये किती स्विंग झाला बॉल. येईल हा डॉट बॉल. जितके डॉट बॉल तितका प्रेशर, जितका प्रेशर तितक्या चुका, जितक्या चुका तितकं तुम्ही मॅच पासून दूर जाल. प्लेंटी ऑफ पॉवर, ऍक्टिव्ह हॅमस्ट्रिंग्स वापरून फलंदाज प्रयत्न करतायत. ओमकार टोनपे, एज अँड गॉन अँड इट्स अ बिग विकेट इन द मॅच. अ प्राइज विकेट अँड अ सेलिब्रेशन इन द मिडल बाय फील्डिंग टीम. टीम आरएल इन्फ्राक्ट करतीये सेलिब्रेशन आणि मिळेल विकेट गोलंदाज भरतला आणि भरतनं विकेट काढली ती ओमकार टोनपेची आणि मॅच मध्ये केलाय तो जबरदस्त शिरकाव. रणसंख्या 2 बाद 5.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी ज्या खेळाडूकडे आम्ही मागच्या काही वर्षामध्ये पाहतोय, असा एक प्रतिभावंत खेळाडू विथ द बॉल अँड अ बॅट अँड अ फील्ड, अशा 3 डिपार्टमेंट मध्ये ज्याचं चांगलं प्रभुत्व आहे, असा 3 डायमेन्शनल प्लेयर मिस्टर सुनील लांबोर इन द मिडल. आणि सन्माननीय प्रमोद पाटील सरांना मी इन्व्हाइट करू. सांडपाडा एक्सप्रेस प्रमोद पाटील यांना विनंती करू की या आपण टॉस साठी. सुनील व्हेरी फर्स्ट ऑन स्ट्राइक. पहिलाच बॉल सरळ सोडून दिलाय सुनीलनं. सुनीलकडे अँटिसिपेशन स्किल फार छान आहे. white+1 असा इशारा नितीन सरांचा आलाय. विटाबा ठाणे या परिसरातील हे पंच आज आपल्या स्पर्धेसोबत जोडले गेलेत. प्रसाद सहस्रबुद्धे सर, त्याचबरोबर रमाकांत सर आपल्याला पाहायला मिळाले. 3 पंच स्पर्धेमध्ये आज ही स्पर्धा कव्हर करत असताना. भरत अराउंड द विकेट, स्ट्रेच करून बॉडी स्क्वेअर ऑफ द विकेट, बॉलला कट करायचं होतं. ड्राईव्ह करत असताना फटका फसलाय. इथे मात्र पदल आलित्य दाखवावं लागेल. पदल आलित्य फुटवर्क तुम्हाला करावं लागेल, स्टान्स तुम्हाला दाखवावं लागेल. 40 धावा काढायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये आल्यात त्या धावा फक्त 5. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना एकूण धावसंख्या झाली ती आतापर्यंत. कट केलाय, लागलाय एज, ठीक एज न धाव मिळेल 1. चेंडूची चाचपणी ते करतायत, पाहतायत की किती चेंडू उडवल्यानंतर मात्र किती ताकद वापरल्यानंतर मला माझ्या बॅटमधनं षटकार चौकार येईल. मॅच मध्ये अडचणीमध्ये असताना मात्र स्वतःशी एक संवाद तुम्हाला करावा लागेल. स्वतःकडे असलेला आत्मविश्वास जागृत करून मैदानाच्या आतमध्ये तुमच्याकडे असलेले प्लस पॉइंट्स वापरून मैदानाच्या आतमध्ये खेळ करावा लागेल. थोडं कठीण आहे. 40 धावांचं एक मोठं टार्गेट आहे. वारा थोडासा मंदावलाय. समशीतोष्ण आपला असा हा सागरी किनारपट्टीचा हा प्रदेश नवी मुंबई, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय प्रमोद पाटील आणि अजय या 2 कॅप्टन दरम्यान आमचे सोमनाथजी वास्कर साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते आपण टॉस केला. वेट वॉच अँड ट्रान्सफर करतोय. धाव मिळेल 1. सुनील लांबो विथ द बॅट आपल्याला पाहायला मिळतील. अजय पाटील एक शांत संयमी, नेहमीच युवकांना ज्यांनी लीड केलंय. आणि भावेश स्मृती या टीमच्या कॅप्टन टॉस जिंकलाय. चला षटक क्रमांक 2 षटकांचा खेळ झाला. 9 धावा अजूनही 31 काढायचे आहेत. चला गती वाढवा, फिल्डिंग सेटअप करून घ्या. मेक इट लिटिल फास्ट, घाई करा. आमचा हा शेवटचा टर्न आम्ही घेऊ या स्पर्धेतून. पूर्ण विराम उद्याच्या दिवसामध्ये आमचे साथी समालोचक ज्यांनी नेहमी आम्हाला चांगली साथ दिली आहे, युवराज माली यांचा आवाज तुम्हाला खर तर या खेळासोबत SPL सोबत पुन्हा एकदा जोडताना पाहायला मिळेल. आज दिवसभरामध्ये आम्ही पुन्हा एकदा अभिनंदन आभार व्यक्त करू. जे संघ जिंकलेत त्यांचं अभिनंदन, आणि जे पराभूत झालेत त्यांना पुन्हा एकदा संधी असणार आहे. कारण प्रीमियर लीगची संकल्पना म्हणजे एक संघ खर तर तुमच्या गटामधील वेगवेगळ्या संघासोबत खर तर खेळ करण्यासाठी खर तर सज्ज असतो आणि खेळ करण्याची संधी असते. एक पेक्षा अधिक संधी असणारा हा फॉर्मॅट आपण जरूर पाहतोय. प्रीमियर लीग ही संकल्पना अगदी IPL च्या धर्तीवर यंग SPL आणि 40+ SPL असे 2 कॅटेगरीज आपल्याला पाहायला मिळतील. स्पेल मध्ये होईल बदल. नितीन आलेत बॉलिंग ट्रॅकवर, डावखोऱ्या त्याचे अजून एक गोलंदाज. फुलटॉस बॉल थ्रू द बॉल, बॉल गेलाय डीप लॉंग ऑन रिजन मध्ये. फॉरवर्ड येतील फिल्डर, चेंडूला उचलतील, फेकून देतील. गुड थ्रो ॲज वेल. क्विक ऍक्टिव्ह फोरआर्म्स आणि हॅमस्ट्रिंग्स आपल्याला पाहायला मिळाले फिल्डरचे. धाव मिळते 1. सुनील लांबोर येतील स्ट्रायकर एंडवर, पंचांकडनं पवित्रा घेतील. एक स्टायलिश शैलीदार त्यांचा स्टान्स आहे, परंतु फटके येणं गरजेचे आहे. षटकार चौकार येतील का? किमिया तो करेल का? त्याच्याकडे आहे ॲबिलिटी, परंतु इथे प्रेझेन्स ऑफ माइंड त्याच्या बॅटमधनं मोठे फटके येतील का? येईल चौकार की मिळेल षटकार? ड्राइव्ह केलं बॉल अलोंग द ग्राउंड, बॉल गेला डीप मिड ऑन मध्ये डायरेक्ट हिट. अँड हाऊ इज दॅट इज द क्वेश्चन, अँड दॅट शुड बी out.
मैदानाच्या आतमध्ये त्याच्या समवेत मात्र जुळला गेलाय नवीन फलंदाज इन ॲट नंबर 6 विजू मंडलिक. एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, थोडी रिस्क घ्यावी लागेल कारण आता चेंडू आणि धावांचं अंतर आमचे गुणलेखक मंदार पाटील आम्हाला अपडेट करतील. येणारे चेंडू असतील 16 आणि धावा काढायच्या आहेत त्या 30. जिद्द आणि चिकाटी यासोबत स्वतःचा एक आत्मविश्वास त्याला जागृत करावा लागेल. बॅट ऑन स्ट्राइक. सागर धाडस दाखवावं लागेल. धाडस करा कारण ज्यांच्यात हिम्मत त्यालाच किंमत. दाखवतील का आपलं प्रदर्शन षटकार चौकारांचं. हा बॉल सरस सोडून दिलाय. गोलंदाजाची लय बिघडली आहे, कॉन्सन्ट्रेशन भंग झालं. धाव मिळणार एक. एक्स्ट्राज मध्ये होईल भर. वन मोर ऍडेड इनटू द एक्स्ट्राज. अनदर रन ऍडेड इनटू द टोटल स्कोर शिफ्टेड टू 1-1. 11. जोरकस मारायचं होतं बॉलला. LBW ची स्ट्रॉंग अपील. त्या अपील मध्ये आत्मविश्वास तितका झलकला नव्हता परंतु उत्साह फार छान होता. मोर ऑफ एक्साइटमेंट अँड लॅक ऑफ कॉन्फिडन्स अशी अपील झाली. 3 गोष्टी तुम्हाला साधाव्या लागतील जेव्हा LBW ची तुम्ही अपील करता. पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट शुड बी इन लाईन आणि चेंडू अबाउट द हिट विकेट असायला हवा. 3 गोष्टी साधल्या तर पंच तुम्हाला खरतर फलंदाजाला बाद करतील. अर्थातच हाईट फॅक्टर आणि लाईन महत्वाची राहिली या फटक्यामध्ये, या चेंडूमध्ये. ओव्हर द विकेट मागच्या बाजूला फिरून मारलाय. ओव्हर द टेम्पल हेड आणि फक्त एकच धाव मिळणार. धावसंख्या पोहोचेल ती 13 वर. आता येणारे चेंडू असतील ते आतापर्यंतचा खेळ 14 चेंडू आणि 27 धावा. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एकमेकांसोबत चर्चा करतायत. क्रिकेट हा संवाद आणि गाठी भेटींचा खेळ आहे. एक चेंडू मैदानाच्या आतमध्ये एक इन्फॉर्मेशन घेऊन येतो. एक धाव मैदानाच्या आतमध्ये एक इन्फॉर्मेशन घेऊन येत असते. 2 फलंदाजांमध्ये होतो तो संवाद, 2 पंचांमध्ये होतो तो संवाद, 2 समालोचकांमध्ये होतो तो संवाद. आणि अर्थातच आपण पाहतोय की मैदानाच्या आतमध्ये 22 खेळाडू एकमेकांसोबत खरतर चर्चा करून प्लॅनिंग स्ट्रॅटेजीज आखून मैदानाच्या आतमध्ये प्रतिस्पर्धी संघाला खरतर मी म्हणेन पराभूत करण्याचा प्रयत्न करतात आणि आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्या प्रयत्नांना साथ मिळते ती तुमच्या संवादांची कन्व्हर्सेशन होणं हे गरजेचं आहे. 2 मिळतील. येणारे इक्वेशन आहे उर्वरित बॅलन्स लेफ्ट ओव्हर. 13 चेंडू आणि 25 धावा. डीजे मास्टरनं बराच वेळ एकही गाणं वाजवलं नाहीये कारण त्याचं असं आहे की अजून बराच वेळ झाला. मागचे काही 12 चेंडू झाले, 13 चेंडू, एकही चौकार किंवा षटकार आला नाहीये. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ विजयाचं स्वप्न घेऊन मैदानामध्ये उतरलेत. ड्राइव्ह केलं बॉल, हॅमर करत असताना बॉल गेला डीप लॉंग ऑन रिजन मध्ये. फिल्डर आहे, जज करतील ओव्हर थ्रो होईल का तर नाही. एकच मिळतीये. धावसंख्या झाली 16. आता उर्वरित इक्वेशन आहे 2 षटक म्हणजेच 12 चेंडू आणि 24 धावा. डीजे रात्रीच्या विस्तीर्ण घरमात डीजे मास्टरला नागिन दिसते.
हरकत नाही. वारा मंदावलाय. रात्रीच्या या खेळामध्ये खेळाची मजा एक वेगळीच असते. आकाशामध्ये चंद्र नाहीये आणि चंद्राच्या सभोवताली चांदण्याही दिसत नाहीयेत. आर्टिफिशियल फ्लड लाईट्स प्रकाश झोतातील खेळ आपण एन्जॉय करतोय. भारतीय प्रमाण वेळेनुसार घड्याळामध्ये वाजले ते 1:53 आणि आता इक्वेशन आहे 12 चेंडू आणि 24 धावा. तुमच्या स्वप्नांची उंची जितकी मोठी तितके प्रयत्न मोठे करावे लागतात. स्वप्नांची उंची अर्थातच गाठायची आहे, प्रयत्न करावे लागतील. बॉल सलग सोडून दिलाय, पंच इशारा करतील हा आहे व्हाईट बॉल. ध्येय उंच असेल तर झेपही उंच घ्यावी लागते. आकाशाला गाठायचं म्हटलं की मग कष्टाची मेहनतीची मर्यादा ओलांडावी लागते. मेहनत घ्यावी लागेल, षटकार चौकार ठोकावे लागतील. सहज तुम्हाला हे टार्गेट चेस करता येणार नाहीये. प्रयत्न तर होतोय, परंतु त्या प्रयत्नांना आतापर्यंत यश मिळत नाहीये. वारंवार केले गेलेले हे प्रयत्न मात्र नक्कीच नॉन स्ट्रायकर यांचे फलंदाज सांगतायत की इट्स ऑल राईट. मॅच आपण क्लोज घेऊन जाऊया आणि मॅच मध्ये खर तर आपण दोघे आहोत तोवर मात्र मॅच आपल्याकडे आहे. शेवटच्या षटकामध्ये 6 मध्ये किमान 12-15 जरी राहिल्या ना तरी त्या काढता येतील, परंतु फलंदाज मैदानामध्ये असणं गरजेचं आहे. 2 बॅटर्स सागर आणि विजू. एक 54 झालेत. चला घाई करा. या मॅच साठी आतापर्यंत आपण 51 मिनिटे वापरलीत. 50 मिनिटांमध्ये संपूर्ण मॅच कव्हर व्हायला हवी होती. मागच्याही मॅच मध्ये तसंच झालं. एकंदरीत 1 तास 5 मिनिटे वापरली. बॉल फिरून मारलाय. फुल हुकचं कॉम्बिनेशन आहे आणि स्क्वेअर लेग रिजनचा फिल्डर फक्त पाहत राहिला. आलाय षटकार. विजू मांडलिक यांच्या बॅटमधनं षटकार आलाय. काहीही झालं तरी मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न सोडू नका. संकट आली, अडचणी आल्या, विरोध झाला, मान झाला, कोणी नावं ठेवली, काहीही होवो चांगल्या कामात नेहमी मग्न राहा. आणि अनेक नामवंत खेळाडू या स्पर्धेमध्ये आज आम्हाला पाहायला मिळाले. आणि आता ध्येय गाठायचं या 2 खेळाडूंना. प्रयत्न होतोय जिकरीचे. 9-17 असं इक्वेशन आहे. ड्राईव्ह केला फिल्डर आणि मॅग्निफिसंट कॅच. नितीन आपल्याला पाहायला मिळाले. नितीन मात्र इथे हा झेल टिपला आणि अनेक रसिक प्रेक्षकांची मनही जिंकलीत. फलंदाज होतील बाद. विजू मला वाटतंय बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि इथे मात्र इक्वेशन आहे उर्वरित 8 चेंडू आणि 17 धावा. डीजे चला लगेच फलंदाज या. प्रतीक पाटील आलेत मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटचा एक्सपिरियन्स याही खेळाडूकडे आहे, परंतु इक्वेशन काय म्हणतंय 8 चेंडू आणि 17 धावा. प्रत्येक एका चेंडू मागे किमान 2 धावा काढाव्या लागतील. असे रंग उधळ मैदानात की सांज सोहळा होईल तुझा मैदानात. होईल फक्त तुझीच चर्चा, गाजावाजा होईल फक्त तुझ्याच नावाचा. गाजावाजा करायचंय, नावाची चर्चा करायची आहे, नावाभोवती एक वलय निर्माण करायचंय, तर परफॉर्मन्स द्यावा लागेल. तिथे पर्याय नाहीये. देर इज नो चॉईस. फिरवलाय फटका. मागच्या बाजूला एकच जा मिळतीये. 7 चेंडू आणि अजूनही 16 धावांची गरज. 7 चेंडू 16 धावा. 2 फलंदाज आणि त्यांच्या खेम्यामधनं
आवाज येतोय, अजून एक खेच असा आवाज आलाय. षटकार येईल का की येईल चौकार? 6 आल्या तर उरतील 10, 4 आल्या तर उरतील 12 आणि विकेट जर का आली तर मॅच वर पकड मजबूत करतील. बॉलिंग करणारी टीम RL इन्फ्रा बॅटिंग करत असताना थोडं दडपण जाणवतंय ते ओम श्री या टीमच्या फलंदाजांवर. परंतु क्रिकेट हा खेळच आहे, असा तुम्हाला दबावाला झुगारून हा खेळ करावा लागतो. मोठमोठ्या खेळाडूंची सिट्टी वाजताना आम्ही पाहिली आहे अशा दबावाखाली, परंतु अशा या मनोवैज्ञानिक दबावाला मी म्हणेन हाताळण्याचं कौशल्य कसब तुमच्याकडे पाहिजे. फिरून मारला याही वेळेला 1 जा मिळेल. धावा आता इक्वेशन आहे 6 चेंडू आणि 15 असं इक्वेशन. डीजे फिल्डिंग सेटअप करून घ्या. पाहूया 2 फलंदाजांसाठी कसं आहे फिल्डिंगचं सेटअप. रात्रीच्या विस्तीर्ण गर्भात 2 वाजलेत. 5 सीमारक्षक लगावण्याची मुभा असणारे ती फलंदाजी करणाऱ्या गोलंदाजी करणाऱ्या टीमला म्हणजेच 3 सीमारक्षक ऑन साइडला, 1 मिड विकेट, 1 काऊ कॉर्नर आणि डीप लॉंग ऑन, 1 डीप लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर. इनफिल्ड मध्ये एक शॉर्ट स्वीपर कव्हर मध्ये आणि शॉर्ट कव्हर्स मध्ये फिल्डर आहेत. विकेट किपर विकेट पासून थोडस दूर आहे आणि ऑन साइडला एक शॉर्ट मिड विकेट मध्ये एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळेल आणि अगदी आपण पाहतोय वाईड लॉंग ऑन ला एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळेल. ड्राईव्ह केला बॉल गेलाय तो लॉंग ऑफ मचा फिल्डर लॉंग ऑन पर्यंत पोहोचलाय. इथे चूक झाली, धावा मिळतील 2 इक्वेशन आता पाहायला मिळेल ते 5 चेंडू आणि 13 धावा. 5 चेंडू 13 धावा. खेळाडू हरू शकतो, एखादी टीम हरू शकते, परंतु त्याची जिद्द हरता कामा नये. जिद्द तुम्हाला पुन्हा मैदानात उतरवण्याची प्रेरणा देते आणि खर तर जिद्दीनं चिकाटीनं संघर्षानं तुम्हाला पुन्हा एकदा मैदानात उतरता यायला पाहिजे. फुल टॉस बॉल लॉंग ऑफला आहेत फिल्डर, अगदी सहजतेनं बॉलला 1 बाउन्स ग्रिप करून फेकून देतील. 1 जा मिळेल. 4 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी धाव हवेत त्या 12. 4 चेंडू मध्ये तुम्हाला कंपल्सरी 2 षटकार किंवा 3 चौकार ठोकावे लागतील. कठीण आहे इक्वेशन, थोडस कठीण होत असताना मॅच मध्ये आता षटकार चौकारांची भाषा तुम्हाला बोलावी लागेल. इथे पर्याय नाहीच आहे. भरारी मारण्यासाठी नुसती पंखात ताकद असून गरजेचं नाहीये, चालत नाहीये. तुम्हाला मात्र एरियल अटॅक करावा लागेल. एकदा मिळती आता 4 चेंडू मध्ये 12 असं इक्वेशन होता, तर 3 चेंडू मध्ये 11 असं इक्वेशन आलंय. प्रतीक पाटील टोकन ऑफ मोटिवेशन आलंय. षटकारासाठी कॅश प्राइस 500 रुपये. रिषभ पियुष पाटील त्यांचे बंधू आहेत, छोटे बंधू, त्यांच्या माध्यमातून बॅट्समन प्रतीक पाटील साठी प्रत्येक षटकाराला 500. ड्राईव्ह करायचा प्रयत्न नाहीये, संपर्क, बेल्स डिसलॉज होतील आणि फलंदाज इथे मात्र बाद होईल. बॅट्समन क्रमांक 7 बाद झालाय. डीजे उर्वरित इक्वेशन 2 ला 11, 2 षटकार. डीजे शेवटचा टर्न आणि यानंतर आम्ही पूर्णविराम घेऊ या स्पर्धेला. पुण्याच्या आम्ही माजी नगरसेवक या स्पर्धेचे प्रणेते आर्किटेक्ट ऑफ दिस टुर्नामेंट सोमनाथजी वास्कर साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करू. श्री सानपाडा 8 क्रिकेट संघ आणि त्याचबरोबर ज्या घटकांनी आम्हाला साथ दिली, सहाय्य केलं, आमचे पंच, त्याचबरोबर आमचे गुणलेखक आणि इस्पेशली आमचे साथी समालोचक नवी मुंबई सिनियर समालोचक उमेश मात्रे सरांचा आभार व्यक्त करू. 2 चेंडू आणि इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकार
त्याचबरोबर इस्पेशली पुन्हा एकदा प्रल्हाद ठाकूर सरांचा अभ्यास खरं तर त्यांचा अभ्यास आणि परिपूर्ण स्टॅटिस्टिक्स मागच्या 8 वर्षाचं खरं तर हे लेखाजोखा आमच्यापर्यंत ज्यांनी पोहोचवला, प्रत्येक एका खेळाडूचं मी म्हणेन स्टॅटिस्टिक पोहोचवले, त्यांचे आभार. 2-11 इक्वेशन होतं, मॅच फसली आहे आणि आता 1-11 असं इक्वेशन आहे. काय चुकलं हे की पहिल्या फलंदाजापासून कोणत्याही फलंदाजानं मैदानाच्या आतमध्ये त्यांना तग धरून उभं राहता आलं नाहीये. संयम आणि त्या टेम्परमेंटचं ऍब्सेन्स पाहायला मिळाला. जिथे जिथे संयम ढासळला तिथे बुरुज कोसळलाय हे इतिहासही सांगते. आणि म्हणूनच जिथे संयम ढासळतो तिथे आठवावं शिवरायांचा इतिहास. इतकं सांगून आपण जरूर जिंकलेल्या संघाचं करूया अभिनंदन आणि पराभूत झालेल्या टीमला आपण देऊया उद्याच्या मॅचेससाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि नेक्स्ट मॅच मध्ये पुन्हा एकदा आवाजामध्ये होईल परिवर्तन. तत्पूर्वी आमचे गुणलेखक मंदार पाटील आम्हाला अपडेट करतील की या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच आणि या मॅचचा बेस्ट फिल्डर कोण असणार आहे. चला, आणि या मॅचचा हिरो, मॅन हू कॉन्ट्रीब्युटेड विथ द बॅट अँड अ बॉल, 2 डिपार्टमेंट मध्ये आणि 2 झेल त्याने टिपले, निलेश भवर ठरलाय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. निलेश लगेच या. आणि सर्वांचा आभार व्यक्त करून आम्ही जरूर या स्पर्धेतून रजा घेतोय. थँक्यू सो मच एव्हरीवन.